आजची बारी आहे मित्रांनो, ही बारी आजची बारीच होणार. म्हणून कोणी झोपायचं, मग करायची सुरुवात. तत्पूर्वी माझे मित्र, आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे बुवा, शाहिरांना विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि बुवा या ठिकाणी आपले प्रश्नचित्र घेऊन यायचं आहे. माझा लेखी विषय या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे. मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा. ही विनम्र हा पामण तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय? लक्षात सांगतो. आनंदित झालो मी माझ्या मनाला, करतो ही सेवा या सभारणाला. आनंदित झालो मी माझ्या मनाला, आज करतो ही सेवा या सभारणाला. तुझे रूप माझ्या या नयनी दिसावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे. आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे. आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे.
मुजरा करू राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रीवार मानवंदना करून या मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड हिंदुस्थानचा धन्यवाद स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीला प्रथमतः या ठिकाणी वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुरा असा नावाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाट्य मंडळ तसेच कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सवेरी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुमकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो आज खरोखर अभिमान वाटतो एक सांगायला की राजेश निकमचा या रंगमंचावरचा हा मित्रांनो तिसरा प्रयोग आहे, तिसरा शो करतोय आणि या आयोजनातला कोकणातील युट्यूबर्स या माझ्या सर्व मित्रांच्या आयोजनातला हा मित्रांनो दुसरा शो करतोय। पण एकदा सुधीरदादा डावल आणि संपूर्ण माझे कोकणातील युट्यूबर्स यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण आजचा हा प्रयोग मित्रांनो त्यांनी अगदी जीवाची बाजी लावून कुणाशीही स्पर्धा न करता कुणाशीही कॉम्पिटिशन किंवा भांडण तंटा न करता आजचा हा प्रयोग मित्रांनो आपण हाऊसफुल करून दाखवतात। त्याबद्दल तुमचं जेवढं मित्रांनो कौतुक करेन तेवढं या ठिकाणी थोडंच आहे। आणि म्हणून या ठिकाणी या शाहिराला आपण दुसऱ्यांदा या सेवेची या ठिकाणी संधी दिली। माझं नाव तुम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा याच्या सेवेसाठी तुम्ही माझं नाव घोषित केलं, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून एकदा आभार मानतो। आणि म्हणून मित्रांनो आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या साथीनं ज्यांच्या सहकार्यानं पुढे घेऊन जातोय नेहमीप्रमाणे आज या ठिकाणी मला संगीताला साथ करतात ढोलकीपट्टू माझे विशालदादा सुतार झी मराठी युवा जो चॅनल आहे त्याच्यावरती दादांनी या ठिकाणी बरेच अशा रियालिटी शो मध्ये त्यांची ढोलकी वाजलेली आहे। आज मला ढोलकीला साथ करतात, दादांना देखील मानाचा मुजरा करतात। त्याचप्रमाणे आज मला बँजोला साथ करतायत माझे बँजो मास्टर माझे बँजो प्लेअर ललिता येसरे यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आज मला कीबोर्डला साथ करतायत माझे बंधू आणि नेहमीप्रमाणे आपल्या सर्व कोकणवासियांसाठी ज्यांचा गण अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा करून ठेवतो दादांचं गाणं या वर्षीचा गण देखील प्रदर्शित झालेला आहे आणि सर्वजण आपण अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद त्या गाण्याला देत आहात। मला आज कीबोर्डला साथ करतात पंकजदादा काताळे, त्याचप्रमाणे आज मला पाहायला साथ देत आहेत माझे बंधू ओंकारदादा बाई शैलीवादक आमचे रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत माझे बंधू आणि कोकणातील सुप्रसिद्ध साऊंडवाले राजूदादा पड्याळ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी या लोककलेतील एक असा कोहिनूर हिरा ज्याला समजलं जातं आणि म्हणून आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यात असं एकही गाव नाही जिथं माझ्या डावा सावंतचं नाव नाही। आज संजय दादा होरंबे स्वतः डावा सावंतचे मालक आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांना देखील मानाचा मुजरा करतो। आमचे गौरवदादा गोताड हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे मला ज्याने अनेक कार्यक्रमामध्ये वारंवार बँजोला साथ केली होती माझे दादा अविनाशदादा सुतार, तसेच आम्हाला अगदी सुखरूपपणे नेणे आणण्याचं काम करतात माझे ज्यांचं आणि माझं 3 तासासाठी का होईना पण नातं जुळलेलं आहे ना। नवऱ्याशिवाय बायकोला शोभाच नाही आणि बायकोशिवाय नवऱ्याला शोभाच नाही, म्हणून माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचं जादूगार विकासजी लांबोरे बुवा आणि त्यांचा संपूर्ण संच या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्यांची वरिष्ठ मंडळी मला वाटतं आदरणीय आमचे गणपत दादा लांबोरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। बुवांचे सर्व जे सवंगडी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम दौलतजी निकम राकेश दादा जाधव यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्राम
कुलदैवत आई झोलाई कोटेशीच्या शरणावरती नतमस्तक होऊन रंगभूमीला त्रिवार अभिवादन करून प्रथम पिढी या ठिकाणी सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या उदरामध्ये तुम्हाला मला सांभाळणं आई या शब्दामध्ये मित्रांनो एवढी ताकद आहे. आणि ईश्वराच्या आधी देखील तिचं नाव घेतलं जातं, ती म्हणजे आई. आणि म्हणून ज्या माऊलीनं 9 महिने 9 दिवस त्या पोटामध्ये त्या काळा सहन करून अनमोल असा हा देह दिला, हा नाशिवंत देह दिला, त्या माय माऊलीच्या चरणावरती या ठिकाणी स्तवन ठेवतोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असो बुवा, अगदी सुरुवातीपासून सांगतोय, लिहायला हायगाई करू नका. प्यानातली शाई जरी 4-5 जणांच्या संपली तरी भरा वाटल्यास म्हणत, पण आज लिहायला हायगाई करायची नाही बुवा. स्तवन मित्रांनो गातोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असं जन्मास आलो गाई तुझ्या पोटी. आई अगं त्या वेदना सहन केल्या 9 महिने 9 दिवस, अगदी स्वतःकडे दुर्लक्ष केलं, पण या पोटच्या गोळ्याला वाढवलंस. म्हणून म्हणतो की जन्मास आलो गाई तुझ्या पोटी, वंदन माझे आई कोटी कोटी, हे वंदन माझे तुला कोटी कोटी.
तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी अग जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी वंदन माझे तुला कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी हे वंदन माझे तुला कोटी कोटी विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे अगं कसे तुझे उपकार विसरू आज कितीतरी वेळा सहन करून तुम्हाला शिवंत देह दिला 84 लक्ष योने फिरून हा मानवाचा देह फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मिळालाय म्हणून म्हणायचं तुझ सांभाळीले ओझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे विसरणार नाही मी उपकार तुझे आहे सत्वरी रूप ईश्वरी अमृताची धार तू कासरी मुली तुमया जगिया आहे तुझी मोठी तुमया जगिया आहे तुझी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी कोटी वंदन माझे तुला कोटी हरविला मला तू प्रेमाने घास माझ्यासाठी आई सोशिलाच त्रास माझ्यासाठी आई सोशिलाच त्रास माझ्यासाठी आई सोशिलाच त्रास तुझ्या घडीला जग हसला तुझ्या उदरी जन्म दे पुन्हा राहो सदैव तुझे नाव राहो सदैव तुझे नाव वंदन माझे तुला कोटी कोटी 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 जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी जन्मास आलो मी आई तुझ्या पोटी वंदन माझे तुला कोटी कोटी 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 बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलास सभिकाजी शिवराम धोंड अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
माझे बंधू दादांच्या माध्यमातून ठिकाणी 501 रुपयाचा बहार पारितोषिकाने मानाचा घोषणा करतो। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेला आहे, गाण्याला सुरुवात करतोय। तत्पूर्वी तुम्हाला थंडी बिंडी काय लागत नाही ना? गारटलो काय? आज मित्रांनो बारी गरमच करायची, कारण बुवाना नॉनव्हेज चालत नाही, बुवाना शाकाहारी चालत नाही, त्यांना फक्त व्हेज, त्यांना नॉनव्हेज लागतो, त्यांना शाकाहारी जमत नाही, त्यांना सगळ्या मांसाहारीच लागतो। म्हणून बुवा आज अगदी तुम्हाला हवा तसा तुमचा ताट करतो मांसाहारी जेवणाचा, असं म्हणायचं। आज बुवा तुमचा पोट भरून अगदी तुमचा ताट करतो, अगदी हवा तेवढा तुम्हाला किती नॉनव्हेज खायचं तेवढा आज खाऊन घ्या बुवा। आणि म्हणून मित्रांनो सध्याचं वातावरण असं आहे, सध्या आपल्या मुंबईमधलं किंवा आपल्या या महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे, म्हणून म्हणायचं आहे की शिवरायांनी स्थापन केलेलं, राजांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्याचा अभिमान प्रत्येकानं बाळगलाच पाहिजे, बरोबर आहे ना? शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे। इथला प्रत्येक माणूस हा एकजुटीनं एकीनं राहिलाच पाहिजे। अरे ही शान आहे आपली मायबोली, मराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे, प्रत्येकाला आलीच पाहिजे। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेला आहे, गाण्याकडे वळतोय। प्रत्येकाला मित्रांनो या ठिकाणी आज लागलेले आहे, प्रत्येकाचे डोळे त्या गावच्या वाटेकडे लागले। 27 तारखेचा तो दिवस, ती पहाट कधी होईल? आणि म्हणून रिझर्वेशन सर्वांनी करून ठेवले पाहिजे ना? केले हो का नाही? जर चुकून कोण राहिला असेल तर आत्ताच करून घ्या, कारण एका रात्रीत मुंबई खाली करायची ताकद फक्त माझ्या कोकणकरांची। म्हणून बॅगा बिगा आतापासून बांधायला सुरुवात करा। म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी आज लागले, ओढ लागले फक्त 27 ऑगस्टच्या दिवसाची। आणि तोच विषय आपल्या समोर या ठिकाणी गाण्यातून ठेवतोय, म्हणायचं आहे काय? लक्ष असावं। की व्यथा सांगतो गाणं आज या वेड्या मनाची, की व्यथा सांगतो गाणं आज या वेड्या मनाची। मग वाट पाहत बसलेत सारे देवा, अरे का तुझ्या चतुर्थी सणाची। मग हीच ओढ लागली देवा, अरे हीच ओढ लागली तुझ्या भक्तांना तुझ्या दर्शनाची। मग आस पुरवावी तू गणराया, अरे या तुझ्या साऱ्या भक्त जना। आणि म्हणून बघा वा या ठिकाणी तुम्हाला पण सांगतोय, अजून तुमच्याने माझे मला वाटतं 2 कार्यक्रम बाकी असतील बुवा, तिसरा कदाचित अजून लागायची तयारी आहे बुवा। पण राजेश बुवाची गाणी ही तुमच्या सोबत नाही तर बुवा प्रत्येक शाहिरासोबतच ही नव्यानच मित्रांनो असणार। आणि म्हणून गणाचा एक विषय, आगळा वेगळा विषय, बुवांचे गण अगदी मित्रांनो त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण त्याचा साक्षीदार हा राजेश बुवा, याचा पण मला बुवा अभिमान आहे। बुवांचं गण अगं सांगा ये काय काय माझ्यासोबतचा हे बुवा अगदी खात्रीने सांगतोय, गाणं माझ्या बालपणी माझ्यासोबतचा
माझ्यासोबतचा आणि परवाचा नाव गाण्याच गोंदाईचं गणाला कौतवा बुवा तुम्ही जरी रंगाने काला असलो तरी राजेश बुवा तुमच्यासाठी बुवा चांगल्या पायाचा लक्षात ठेवा म्हणा विषय बुवा गाण्याचा ठेवतोय म्हणायचं आहे काय अगदी बुवा इथं त्यांना खुर्ची द्या इथं खुर्ची द्या नाही तर काय बोलला मी बोलतो एक आणि तुमचं कारकून जे पटवाळ ठेवता ते तुम्हाला सांगतात हलताच काहीतरी त्यांना पण सांगतोय तुम्ही आज जरी शाही संपली वयांची पाना फाटली तरी हायगाय करायची चे भन काय लिहायचंय तो आज लिहून घ्या तुमच्यातली शाही संपली तर थोडीशी भोवांच्यातली घ्या पान पेनात आज पेन रिकामा ठेवायचा नाही तुम्ही सगळ्यांना सांगतो आणि म्हणून मित्रांनो विषय कसा आणला बघा आगमनाची गणेशा पाहतो रे वाट उगवणार सांग कधी ती अरे आनंदी पहाट देवा अरे वाटेकडे डोळे लावून बसले सर्वजण कधी येशील तो दिवस तुझ्या आगमनाचा दिवस ती आनंदी पहाट 27 तारखेचा दिवस कधी आमच्या आयुष्यात येईल म्हणून म्हणतो अरे तुझ्या आगमनाची गणेशा पाहतो रे वाट उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट आज लागली लंबोदरा बाप्पा अरे सांगा लंबोदरा येणार कधी हो घरा तुम्ही लंबोदरा सांगा येणार कधी हो घरा आगमनाची गणेशा पाहतो रे वाट उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट आज लागली सांगा लंबोदरा येणार कधी हो घरा सांगा लंबोदरा येणार कधी हो घरा आगमनाची गणेशा पाहतो रे वाट उगवणार सांग कधी ती आनंदी पहाट आज लागली कधी हो घरा कधी हो घरा
विषय, आगळा वेगळा विषय बुवांसाठी या ठिकाणी आणलेला आहे. बुवा, अजून तुम्हाला सांगतो, तुमचा आणि माझा काय भांडण नाही, आपली काय भावकी कंदाल नाही. तुमच्याप्रमाणे तुमच्या शेतात काय माझी गुरा गेलेली नाहीत बुवा. आणि जरी गेली, तुम्हाला मी नेहमी नेहमी सांगितलंय, लांबोऱ्यानो त्यांना इथं खुर्ची द्या. मी सांगतोय अजून उगाच तुमच्या कानात फुकत बसतील, काय बोलला सांगा पहिला, काय बोलला. त्यांना इथं खुर्ची द्या, मग त्यांना सगळं ऐकायचं जाईल की काय बोलताय ते. म्हणून म्हणून सांगतोय बघा बुवाना, बुवा प्रेमाने तुमच्याशी आज बोलतोय. गवळण पण बुवा तुमच्यासाठी आज चांगला आगळा वेगळा विषय आणलाय. बरं, आज मंगळवार म्हणतात, बायांचा वार असतो, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अरे तुम्ही झोपल्या काय? आज मंगळवार, बायांचा वार आहे. गवळण पण अगदी बुवाना रुचल पचल आणि त्यांना नॉनव्हेज हवाय ना, हा बघू पोट भरून अगदी सगळ्यांनी खा. जे सोबत आहे त्यांना पण थोडासा वाटून द्या. म्हणून गवळण गातोय, म्हणायचं आहे काय लक्षात असावं. अरे काना असून घरी तुझ्या दह्या दुधाचे भरलेले माठ. काना, राधा तुला काय म्हणते, अरे तुझ्या पण घरात त्या दह्या दुधाचे माठ भरलेले आहेत. तू पण एक गवळ्याचाच पोर आहेस, मग तुझ्या घरात पण आहे ना अगदी हवा जसा ढेर दाबून चपून भरलेला आहे. म्हणून राधा तुला म्हणते, अरे काना असून तुझ्या घरी भरलेले दह्या दुधाचे माठ. मग घेऊन सवंगडी येतो कान्हा, अरे आमची आडवा या वाट. मग जाता मथुरे बाजारी, आम्ही जाता मथुरे बाजारी, हा धरतो नेहमी आमचीच पाट. मनाही सोडणार तुला आज मी कान्हा, अरे या राधेशी आज पडले तुझ्याशी काना. आज राधा तुला एकट्यालाच नाही, पण सोबत जे तुझं सवंगडी आहे बरंच आहे, तुमच्या पण बरंच आहे, त्यांना पण आज सोडणार नाही बुवा. म्हणून सांगताय, जे काय बोलतोय ते शब्दानी शब्द खरा लिया. गीतेवर हात ठेवून सांगतोय, खरा बोलेल, खोटा बोलणार नाही. तसं माझा शब्द मेल्यानं मी गातोय आणि बुवाच्या कानात जाऊन दुसरा घडताव काहीतरी. मग आता बुवा म्हणतात, हे काय मला बोलत नाही. बुवानी ते शब्द सोडलेच तुम्हाला बोलायचं, नाही तर मी बुवाना बोलायचो आहे ना, काल्या चोचीचा पोपट, असं चोपारीची खंडा, असं त्यांचे शब्द होतं, मी बोलायचो. पण मी आज बोलणार बुवा, सॉरी, आता एकदा फक्त बोललो, तो मान्यमान करून घ्या. आणि म्हणून आज मंगळवार आहे, बायांचा वार आहे. आग स्वयंपाक कर तू डाल भात, हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. आज ते माझ्या गवळणीला भाग येतील, आज गवळण माझी काय प्रेमाची नाही, किंवा बुवा अगदी तापून चुकून येतील. म्हणून म्हणतोय, आग स्वयंपाक कर तू डाल भात, हिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवायला बघतन वाट ग बाया, जेवाया बघतन वाट ग. आग साजने माझ्या बाया भुकल्यान ग, साजने माझ्या बाया भुकल्यान ग. ऐका मित्रांनो, ऐका, गमतीश्री विषय आहे बुवा. आज तुम्हाला कानातली भोका नाही म्हणत, पण कान उघडे ठेवा. बाकीचा सगळा बाजूला ठेवा, पण कान पहिले इकडे लावा. म्हणून म्हणतोय, अरे तू कशाला करतोस हाट ग, काना धरून आमची पाठ रे. काना, तू हट्ट कशाला धरतोयस, म्हणजे आमची पाठ कशाला धरतोयस तू. म्हणून म्हणतोय, अरे तू कशाला करतोस हाट रे, काना धरून आमची पाठ रे. मग फोडा या बघतोस माठ रे, आमचं फोडा या बघतोस माठ रे. आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललोय, आम्ही आमच्या आपल्या चाललोय, तू आमच्या वाट्यात येऊन आमची वाट कशाला अडवतोयस. बरं, अडवतोयस ते अडवतोयस, वरनं आमचा माठ पण फोडतोयस. म्हणून म्हणतोय, का फोडतोस आमचं माठ रे, तू का फोडतोस आमचं माठ रे. अरे लांब रे
बघा मित्रांनो, आर लांबोरे विकास सखाराम लांबोरे यांचं नाव ऐका एकदा परत. विकास सर तुमचा करतो बरं म्हणून म्हणतोय विकास सखाराम लांबोरे. पण मी काय म्हणतोय, अरे लांबोरे. राधा म्हणते कानाला लांब हो, इथं पाहिलं नाहीसा हो, आमच्या वाटत कशाला येतोय. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट. राधा काय म्हणते, अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट आणि जाऊनी तुझ्या घरची जाऊन चाटर. बरोबर आहे ना, आमच्या कशाला येतोय, तुझ्या पण घरात अगदी दह्या दुधानं डेरं भरलेलंच आहे, हा इलाय नाही कसली. मग लांब हो रे, इथं नाहीसा हो पहिला, तुझ्या घरात जा. म्हणजे आमचा माठ फोडण्यापेक्षा तुझ्या घरची जाऊन चाट. घरची खालची चाट नाही तर वरची चाट, पण तुझ्या घरची चाट. आमच्याकडे कशाला. बरोबर आहे ना, काय चाट, घागर वरची चाट खालची चाट, कुठली पण चाट पण तुझ्या घरची चाट. आता म्हण काय बोलणार असा नाही. ए कटवाल कंपनी करायचं खुर्ची द्या. तुम्ही बोलायचं नाही कुणी अजिबात, बोला तुमच्या ऐकू द्या. म्हणतोय तू कशाला करतोस हाट. इंट्रो देतो आहे काय, द्या मग द्या द्या द्या. आमची पाटर कशाला करतोस हाटर, दादा म्हणून आमची पाटर. थोड्या बघतोस माटर, थोड्या बघतोस माटर. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, जाऊन तुझ्या घरची घागर चाटर. गोकुळच्या या चोराची या हराम खोराची, गोकुळच्या या चोराची या हराम खोराची. पडली माझ्याशी गाठर, आज पडली माझ्याशी गाठर. अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, लांबोरे तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, लांबोरे तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, लांबोरे तुझ्या घरची घागर चाटर. लांबोरे नको अडवू तू आमची वाटर, लांबोरे तुझ्या घरची घागर चाटर.
घरची वाटर अरे लावणी तुझ्या घरची गाडर सादर अरे लावणी नको आठवतो आमची वाटर लावणी तुझ्या घरची गाडर सादर कशाला करतोस हाटर म्हणून हक्की पाटर कशाला करतोस हाटर म्हणून हक्की पाटर पडाया बघतोस माटर पडाया बघतोस माटर अरे लावणी नको आठवतो आमची वाटर लावणी तुझ्या घरची गाडर सादर अरे नको आठवतो आमची वाटर लावणी तुझ्या घरची गाडर सादर लावणी नको आठवतो आमची अरे लांबोरे नको अडवू तू आमची वाट आणि जाऊनी तुझ्या घरची घागरचा. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी वेळ पण संपत आलेला आहे. शेवटचा मुखडा एका या ठिकाणी अंतरामध्ये गातोय. मला वाटतं आमचा अपूर्व झाडेकर एक सुंदर असा ढोलकीपट्टू आहे, आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे, माडाचा दसरा करतो. आणि म्हणून मित्रांनो कलगी तुऱ्याच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात विषय माझा शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. आणि मित्रांनो बुवा राजेश बुवाचा विषय हा यांच्यासारखा पळवट करणारा राजेश बुवा नाही. यांनी गेल्या वर्षीचा विषय कुठल्याही शाहिरांनी उत्तर न देता त्यांच्या स्वतःच्या मनानं त्यांनी तो बदललेला आहे. यावर्षी बुवांचा विषय वेगळा आहे. पण माझा विषय मित्रांनो आज गेली 7 ते 8 वर्ष तोच आहे. परवा त्यांनी ढोपरा टेकले नाही, पण माझा आजही शाहिरांना सांगणार बुवा म्हणतात आता माझा धूर कसा काढतील, आता मी त्यांचा उत्तर दिलेला आहे बुवा. म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण जर माझ्या विषयाच्या अगदी जवळ जरी बुवा पोहोचला तरी हा बुवा जातीवंत बुवा गुरुचा राजेश बुवा चला आहे. तुमचा विषय मान्य करणार बुवा. पण तुम्ही उगाच आपली वडाची साला मांग्याला लावता. एवढा रिकामा हाय कोण काय तुमचं मी 2 पैसा बुवा खाऊन नाही काय इथं कॉम्प्रोमाइज नाही बुवा म्हणून मी तुमचं उत्तर चुकीचा मान्य करू. आणि राहिला मुद्दा बुवा आजच्या या सर्वांचे कॅमेरे समोर लागलेले आहेत. आज बुवा या सर्व युट्यूबरच्या माध्यमातून तुम्हाला आज एक राजेश बुवाचं एक प्रामाणिकपणाने आणि शेवटचं सांगणं आहे. बघा मित्रांनो या बसलेल्यापैकी कोणीही सांगावं की आपल्या जन्मदात्या बापावरती बोलल्यानंतर कोणाचं रक्त पेटून उठणार नाही. तुम्ही शांत बसाल काय? शांत बसाल? आपल्या बापावरती बोलल्यावर कोण शांत बसाल काय? बारी तुमची आणि राजेश बुवाचे काय बोलायचं आहे. 2च्या शिव्या 4 घाला, राजेश बुवाला घाला. आज जर बुवा तुम्ही माझे गुरुवर्य माझे वडील जर विजय बुवांवरती बोललात बुवा तर बारी आजची बुवा लांबच राहिले. मी आयोजकांना पण मागाशी बोललोय, बरोबर आहे ना मित्रांनो? बारी तुमची आणि माझी. तुम्हाला काय झोंबट करायचं आहे, अगदी माझ्या उराव बसायचं आहे, माझ्या बसा. म्हणून सांगतोय पण माझ्या गुरूंवरती बोलायचा तुमचा अधिकार. तुमचे गुरु घरात झोपले त्यांना आम्ही बोलतो काय, मग माझ्या बापावरती बोलण्याचा तुम्हाला अधिकार. आणि आज जर बुवा बोललं तर जे दिसत नाहीत जो जंगल वरती वाढवला पण जे दिसत नाही तिथलं पण बुवा शाप काढी. म्हणून सांगतोय बुवा. आणि म्हणून एक महत्वाचा मुद्दा एका मुद्द्यात त्या ठिकाणी विषय घेतोय, बारी संपवतोय मित्रांनो. माझी जी शाखा आहे या शाखेवरून मित्रांनो काल थोडासा एक विषय वाजला होता पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर करतोय जी माझी शाखा असते सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर ही शाखा येत्या मित्रांनो भीत पूजन जे माझ्या मंडळाचं आहे त्या भीत पूजनामध्ये ही माझी शाखा मी माझ्या सदालाल घराण्यामध्ये साजरीत करून घेतोय. आणि हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांनी ज्यासाठी केला होता अट्टहास पण तो शेवटचा दिवस त्यांना घोड करताना आला. त्यांना एक सांगणं आहे ही वारी राजेश बुवाच्यातच ही शाखा नाचणार. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय या ठिकाणी गातोय, बारी संपवतोय म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मी मित्रांनो परवा या ठिकाणी बुवाला विषय दिला होता की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणा बरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझी खाली टीप अशी आहे मला नारद मुनी सोडून उत्तर तुमचं अपेक्षित आहे. पण बुवा आपली वडाची सलाम गेला होता आणि म्हणतात अरे एकदाचा मान्य करा गुडघा टेकले बुवानी. म्हणून विषय कसा आहे बघा शेवटचा विषय घ्या माझा भीमरायावानी हा घ्या चालू कर.
आता हे तुरेवाला आहे ना, शक्तीवाले म्हणजे आदिमाई, कलगीवाली म्हणजे आदिमाई आणि भगवान शिवशंकर म्हणजे तुरेवालं. म्हणजे आज मी यांची बायको आणि हा माझा नवरा. म्हणजे हे म्हणतात ना, हे म्हणतात अरे मी तुरेवाला आहे, अरे मी तुरेवाला आहे म्हणून म्हणतोय बाबा, म्हणून म्हणतोय. ऐका, अरे मर्दा सारखा तू मर्द खरा. बरोबर आहे ना, मी तुरेवाला आहे, मी तुरेवाला आहे, मी बाते आहे. मग आम्ही कुठं म्हणतो तुम्ही बाई आहे? तुम्ही 2 डोळ्यांचं, 2 हातांचं, 2 पायांचं आणि मधल्या एका तिसऱ्या पायाचं तुम्ही पुरुषच आहात. आम्ही तुमचा व्यंग कुठं बदललाय म्हणून म्हणतोय का, अरे मर्दा सारखा मर्दा तू खरा, मोहत नाही तुझ्या न विषय पुरा. वा, या शक्तिधरामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की आजचं शिक्षण मुलांचं लक्षात घेता एक सुसंस्कृत आणि अनुभवी अशी ही व्यक्ती आहे शाहीर आदरणीय भिकाजी लांबोरे. म्हणून म्हणतोय, अरे मर्दा सारखा मर्द तू खरा, मोहत नाही तुझ्या न विषय पुरा, लाज ठेव शरम सांड्या. बघा वा, नाही तर म्हणतील शिवी दिला, शिवी दिला मला, मला असा बोलला, मला कसा बोलला. वा, विषय कसा आणलाय बघा. अरे लाज ठेव शरम सांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या. बुवा म्हणतात एकदाचा मान्य करा, खरा बोल. अरे माझा उत्तरच नाही तो, तरी खरा बोलू म्हणून म्हणतोय. हार मानतो का बोल भांड्या, तू हार मानतो का बोल भांड्या, सांग बुवा आहे का तू रांड्या. हार मानतो का बोल भांड्या, सांग बुवा आहे का तू रांड्या. हार मानतो का बोल भांड्या, सांग बुवा आहे का तू रांड्या. हार मानतो का बोल भांड्या, सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मर्दा सारखा मर्द तू खरा, हे होत नाही तुझा न विषय पुरा. अरे मर्दा सारखा मर्द तू खरा, होत नाही तुझा न विषय पुरा, लाज ठेव शरम सांड्या. अरे मानतो का बोल भांड्या, सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मानतो का बोल भांड्या, सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मानतो का बोल भांड्या, सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मानतो का बोल भांड्या, सांग बुवा आहे का तू रांड्या. अरे मानतो का बोल भांड्या, सांग बुवा आहे का तू रांड्या. पुढचे शब्द आम्ही थोडा वेळ कमी म्हणून ठेवतोय. पुढचे शब्द, अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर का तुझ्यानं जमत नाही, हतबल झाला बुवा तू, सांग आता तू करशील काही. अरे कर तू याचा विचार पुरा, मगच मिरवून दाखवा तुरा, तू काड्या माकड तोंड्या. अरे हार मानतो का तू रांड्या, हार मानतो का बोल भांड्या, सांग आहे का तू रांड्या. हार मानतो का बोल भांड्या, सांग आहे का तू रांड्या. हार मानतो का बोल भांड्या, सांग आहे का तू रांड्या. हार मानतो का बोल भांड्या, सांग आहे का तू रांड्या. हार मानतो का बोल भांड्या, सांग आहे का तू रांड्या. हार मानतो का बोल भांड्या, सांग आहे का तू रांड्या. चाहते मोरे बोंच प्रस्तुत कलगी तुझ्या नाचाचा जंगी सामना गुरुवार दिनांक मित्रांनो 24 जुलै 2025 रोजी याच रंगमंचावरती सन्माननीय माझे गुरुबंधू शक्तीवाले कलगीवाले शाहीर संदीपजी मोरे बोवा आणि तुरेवाले शाहीर माझे बंधू अनिलदादा गराटे यांचा हा मित्रांनो जुगलबंदीचा सामना याच रंगमंचावरती दिनांक 24 जुलै 2025 रोजी रंगणार आहे. आणि म्हणून सन्माननीय शाहीर माझे बंधू सुनीलदादा लोगडे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलेला आहे, मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो काही गडबडीत किंवा नाव राहून गेलंय. माझे बंधू आणि या कलेचे निस्सीम चाहते राजापूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा भोवड दादा देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्याला देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझी प्रथम फेरी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आजचा हा कार्यक्रम हाऊसफुल केलात त्याबद्दल पुनश्च आभार मानतो. आणि आज या ठिकाणी शक्तीवाली शाहीर कलगीवाली शाहीर आमचे बंधू राजेश निकम यांचा सत्कार आमचे कोकणी युट्यूबर्स करतायत, तर त्यांनी हे सत्कार स्वीकारावा.